गुजराती आहेस का आणखीन कोणी आहेस? नाही केला. कोरोनामध्ये सुद्धा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहेच, मी कुटुंबवत्सल आहेच. आणि म्हणूनच मी मध्ये ज्या वेळेला माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप केला गेला तेव्हा मी म्हटलं होतं की अरे, घराणेशाहीचा आरोप कोणीतरी घरंदाज माणसाने केला तर मला त्याला उत्तर द्यायला आवडेल, पण घरदार सोडून माझ्या घराणेशाहीवरती आरोप करणार असेल तर ही माझी घराणेशाही, हे माझं घराणं आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये गुजराती सुद्धा आहेत, मराठी तर आहेतच, माझ्या हक्काचे आहेत. आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही, पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत. आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे, मोदींचं राजकारण अतिशय घाणेरडं आहे. तुम्ही देश, जरा थांबत, तुम्ही देश आणि गुजरातमध्ये एक भिंत उभी करतात. मोदीजी, हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली, इंग्रजांची वखार लुटली होती. इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत लुटली होती. तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटतात, महाराष्ट्र ओरबाडता आहात. गुजरात तुम्ही समृद्ध करा, आम्हाला आनंद होईल, पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात, हे आम्ही ओरबाडू देणार नाही. त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढाईला उभे आहोत. आणि मिंदे जे बोलतात ना, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. अरे मिंद्या, तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय. शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी. हे बाळासाहेबांचे विचार, हे बाळासाहेबांचं हिंदुत्व, हे शिवसेनेचं हिंदुत्व. आधी काही दिवसापूर्वी पंतप्रधान माझ्या कोकणात जाऊन आले, सिंधुदुर्गात. नौदल दिन होता तो. बरं वाटलं की तिकडे सुद्धा नौदलाचा दिन साजरा केला. एक बडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला. कोकणवासियांना वाटलं काहीतरी कोकणात येईल, कसलं काय आणि कसलं काय. हे गेले आणि तिकडे येणारा तो पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प तो सुद्धा गुजरातमध्ये नेला. क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा तिकडे गेली, नाहीतर आपण जिंकलो असतो. आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंबलून ओरडत होती ना सगळी, बॉयकॉट बॉलिवूड, बॉयकॉट बॉलिवूड. आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे, सगळे बॉलिवूडच बॉलिवूड. म्हणजे शंकराचार्य नाही, पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे, हे यांचं थोतांड. बॉयकॉट बॉलिवूड. आता ते फिल्मफेअरचा तो सोहळा आहे तो सुद्धा आता ते गुजरातमध्ये घेऊन चाललेत. म्हणजे जिथून जिथून जे काय महसूल मिळण्याची जी काही ठिकाणं आहेत ती सगळी ओरबाडून गुजरातमध्ये घेऊन जातात, सगळी घेऊन जातात. कशासाठी तुम्ही हे करताय सगळं? काय महाराष्ट्राने असं काय तुमचं पाप केलेलं आहे की तुम्ही आमच्या मुळावरती आला? जो महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीमध्ये घेऊन गेला त्या महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही घाव का घालता आहात? आणि मग हे असं बोलल्यानंतर यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. तुम्ही आज मला सांगा, मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडल्याचं तुमचं मत असेल तुम्ही सांगाल तर मी जे आहे ते पद सुद्धा मी सोडून द्यायला तयार आहे, जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, इकडे येऊन हिम्मत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल, मी तुझ्या बरोबर येतो. आणि सांग शिवसेना कोणाची. बंद दारात तू निर्णय देतोस. ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले. पाहिले की नाही तुम्ही? नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन. शिवसेनेची घटनाच मिळाली नाही, शिवसेनेमध्ये अमुकच नाही. एका 2013 साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून. आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही, तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते.
पण ही शिवसेनेची घटना आहे. ही सगळी जी बसलेली लोक आहेत, माता भगिनी आणि बांधव,